मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष आणि धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्रावण सोमवार उपवास, रुद्राभिषेक तसेच महादेवाच्या पिंडीवरती बिल्वपत्र अर्पण करणे आणि शिवामूठ वाहण्याची परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते. नमस्कार, नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 2026मध्ये श्रावण सोमवार कधीपासून सुरू होतो, एकूण किती सोमवार आहेत आणि पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी, योग्य पूजाविधी कोणता, ही माहिती शेवटपर्यंत बघा. कारण अनेकांना शिवामूठ वाहण्याची परंपरा माहिती नसते आणि तिचा अर्थ देखील माहीत नसतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रातील पंचांगानुसार श्रावण महिना हा 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे. त्यामुळे पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी येतो. दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्ट, तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट 2026 आणि चौथा सोमवार 7 सप्टेंबर 2026. म्हणजेच 2026मध्ये श्रावणाचे एकूण 4 सोमवार येतात. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व देखील सांगितले जाते. पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी निर्माण झालेले हलाहल विष भगवान महादेवांनी प्राशन केले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्या स्मरणार्थ श्रावण महिन्यात शिवपूजा करण्याची परंपरा प्रचलित झाली. स्कंद पुराण आणि शिवपुराणात श्रावणातील शिवपूजेला विशेष फलदायी मानले जाते. या काळात केलेला जप, दान, अभिषेक आणि व्रत अनेक पटींनी वाढते. श्रावण सोमवार विशेष मानण्याचे कारण म्हणजे सोम हा चंद्राचा दिवस आहे आणि चंद्र भगवान शंकरांच्या जटांवर विराजमान आहे. त्यामुळे सोमवारी शिवपूजा केल्यास मन स्थिर राहते आणि मानसिक शांतता लाभते असे म्हटले जाते. श्रावण सोमवारला धान्याची एक मूठ भगवान शिवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. यालाच आपण शिवामूठ वाहने असे म्हणतो. शिवामूठ म्हणजे केवळ धान्य वाहने नाही, तर आपल्या घरातील अन्नसमृद्धी, कृतज्ञता आणि जीवनातील अहंकार अर्पण करण्याचा भाव मानला जातो. धान्य हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शिवामूठ वाहताना भक्त महादेवाकडे कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करतात. श्रावणातील पहिल्या सोमवारी म्हणजेच 17 ऑगस्ट 2026ला तांदळाची शिवामूठ वाहिली जाते. तांदूळ हे शुद्धता, सात्विकता आणि अन्नपूर्णेचे प्रतीक मानले जातात. पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण करून घरात अन्नधान्याची भरभराट, समाधान आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. शिवपुराणात अन्नदान आणि धान्यदानाला अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आणि तांदळाची शिवामूठ त्या भावनेचे प्रतीक आहे. पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा आणि जलाने शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यानंतर दूध आणि पंचामृत अर्पण करावे. पुन्हा स्वच्छ पाणी व्हावे आणि बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र अर्पण करावे. उजव्या हातात एक मूठ स्वच्छ तांदूळ घ्यावेत आणि ओम नमः शिवाय या मंत्र म्हणत शिवलिंगावर अर्पण करावेत. शिवामूठ वाहताना मनात संकल्प करा, हे महादेव माझ्या कुटुंबाचे रक्षण करा आणि अन्न समृद्धी, सुख समृद्धी द्या, अशी महादेवांकडे प्रार्थना करा. शिवपूजेत बेलपत्राला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या 3 पानात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक पाहिले जाते. बिल्वपत्र अर्पण केल्याने त्रिदोष शमतात आणि पापक्षय होतो. बिल्वपत्र हे नेहमी स्वच्छ, अखंड आणि उलटे न ठेवता अर्पण करावे. श्रावण महिन्यात ओम नमः शिवाय हा मंत्र जितका अधिक जपला जातो तितकी शुद्धी होते, अंतर्मनाची शुद्धी होते.
त्याबरोबरच महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. हा मंत्र आरोग्य, आयुष्य आणि भय निवारण यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. सोमवारी संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दीपदान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप किंवा शिवचालीसा पठण केल्यास मनोबल वाढते आणि घरातील वातावरण सात्विक राहते असे म्हटले जाते. अर्पण केलेले धान्य गायी, पक्षी किंवा गरजूंना दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. 17 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी तांदळाचे शिवामूठ श्रद्धेने व्हा आणि भगवान महादेवांकडे आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करा. महादेवांची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो.